मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। बीएसएफचे जवान पीके साहू यांना भारताकडे सोपविले। भारताने आणि पाकिस्तानने एकमेकांचे जवान सोपविले अशी माहिती येते आहे। याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहे। सर, काय सांगाल? अशा प्रकारची माहिती येते की आपले जे बीएसएफचे जवान आहेत त्यांना आपल्याकडे सोपवण्यात आले। अगदी बरोबर आहे, हे मी पण ऐकलेलं आहे आणि टीव्हीवर पाहिलेलं आहे। पीके साहू हा बीएसएफचा जवान होता। हा चुकीने पाकिस्तानमध्ये चालला गेला पेट्रोलिंग करताना आणि तिथे पकडला गेला। पण यावेळेला पाकिस्तानने त्याला काही त्रास न देता परत केलेला आहे। तसंच आपण पाकिस्तानचे रेंजर पकडले होते राजस्थानमध्ये, तेही आपण त्यांना परत केले। याचा अर्थ असा की सध्या हे रिलेशन नॉर्मल होण्याच्या दिशेने एक पहिलं पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे, कारण दोन्ही वाट चुकलेले सैनिक आपण एकमेकांना परत केलेले आहेत। ही स्वागतार्ह गोष्ट आहे। सर, आम्ही दहशतवाद्यांसोबत संबंध तोडले असं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं म्हटलं आहे। कालच मोदींनी यापुढे पाक सरकार आणि आका यांना एकसारखं समजावणार असं म्हटलं। त्यानंतर आसिफनं दहशतवाद्यांशी संबंध तोडल्याचं सांगितलं। याकडे कसं बघता? अमेरिकेसाठी 30 वर्षे हे काम केल्याचं आसिफने कबूल केलं। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी हे त्यांच्याच इंटरव्ह्यूमध्ये आणि CNN इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की आम्ही गेले 30 वर्ष अमेरिकेच्या सांगण्यावरनं आतंकवाद्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे। त्यांनी अफगाणिस्तानचा संदर्भ दिला आणि सांगितलं तिथे जेव्हा रशियन लोकांशी लढायचं होतं तेव्हा त्यांनी त्यांना मुजाहिदीन लोकांना ट्रेन करायला सांगितलं होतं, हत्यारं द्यायला सांगितली होती, ती आम्ही केली। याचा अर्थ असा की आम्ही हे जे काही डर्टी वर्क केलेलं आहे ते अमेरिकेच्या सांगण्यावरनं केलेलं आहे। आता आम्ही हे सांगतो की दहशतवादाचा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे। आता हे जे त्यांचं वक्तव्य आहे हे मोदींनी देशाला संबोधित करण्याच्या आधीच आहे। त्याच्यानंतर मोदींनी सांगितलं की याच्यानंतर आम्ही सरकार आणि तिथे असलेले दहशतवादी किंवा समर्थक आणि समर्थन घेणारे याच्यामध्ये आम्ही फरक नाही करणार। ज्या भूमीवरनं आमच्यावर हल्ला होईल त्या भूमीमध्ये दहशतवादी आहेत आणि तिथलं सरकार त्यांना समर्थन देतं आहे हे आम्ही ॲटोमॅटिकली ग्राह्य धरू आणि योग्य ती ॲक्शन घेऊ। सर, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं एकीकडे आम्ही दहशतवादीशी संबंध तोडला म्हटलं तर दुसरीकडे दहशतवादी मारले, त्यांचे दफनविधीमध्ये आर्मी जवान हजर होते आणि मरकज सुभान अल्लाह आणि मरकज तोयबा पूर्ण उद्ध्वस्त केलं। त्यामुळे हाफिज सईद आणि मसूद अझहर हे कुठे आहेत त्यावर पाकिस्तान बोलत नाही। नॅचरली ज्या वेळेला भारताने म्हटलं की आम्ही या पहलगामच्या नरसंहाराचा बदला घेणार आहोत त्याच वेळेला पाकिस्तानने या लोकांना हलवलं असणार। हाफिज सईदला तर त्यांनी 3-4 दिवस आधीच हलवलं होतं हल्ल्याच्या, कारण त्याच्या मुलाला त्यांनी LETची कमांड दिलेली होती। मसूदला सुद्धा त्यांनी त्याच वेळेला हलवलं असेल ज्या वेळेला हा हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी। हे पाकिस्तान नेहमीच करतो की ज्या वेळेला असली कुठले आतंकवादी हल्ले होतात भारतामध्ये त्यावेळेला तो तिथल्या जे आतंकवाद्यांचे नेते आहेत त्यांच्या हाईडआउटवरनं किंवा सेफ हाऊसमधनं काढून तो त्यांना दुसरीकडे घेऊन जातो। दाऊद इब्राहिम बद्दलही तो हेच करतो, यांच्याबद्दलही हेच करतो, लष्कर तैयबाबद्दलही हेच करतो आणि आधी पाकिस्तान फ्रंटबरोबरही तो हेच करायचा। त्यामुळे ही त्यांची जुनी आदत आहे। सर, पाकिस्तानच्या किराणा हिल्सवर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। तिथून रेडिएशन पसरत असल्याच्या बातम्या पसरल्या। अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचं विमान तिथे पोहोचल्याची माहिती आहे। त्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की आम्हाला त्यावर बोलायचं नाही आणि म्हणून किराणा हिल्सवरचा हल्ला झाला का ही शंका दाट होणार आहे। किराणा हिलवर हल्ला झाला की नाही याची कोणालाच कल्पना नाही आहे, कारण आपलं टार्गेट किराणा हिल नव्हतं। आपलं टार्गेट नुरियार खान एअरबेस होती, कारण तिथे पाकिस्तानचे F-16 ठेवलेले होते आणि तिथनं आपल्यावर ड्रोन फायर होत होते। त्यामुळे आपण त्यांच्यावर जे काही ब्रह्मोस मिसाईल किंवा इतर मिसाईल लागले असणार त्याच्यापैकी काही जर जाऊन टार्गेट चुकून जर समोर, म्हणजे ज्याला आम्ही आर्मीमध्ये प्लस फायरिंग म्हणतो किंवा टार्गेटच्या समोरचं चुकीने गेलेलं फायरिंग म्हणतो, तसं जर झालं असेल
तर तिथे त्याच्यामध्ये आपला दोष नाही आहे. एका विदेशी पत्रकारांनी पत्रकार परिषदेमध्ये हा विषय काढला होता. त्याला डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्सनी उत्तर दिलं होतं की आम्हाला याच्याबद्दल काहीच नाही, आम्ही हे केलेलं नाही आहे. पण तिथे जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तिथे 2 दऱ्यांच्या मध्ये 3 ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले दिसतात आहेत. तिथनं अणुत्सर्ग होतो आहे असं म्हणतात. याचं कारण असं आहे की पाकिस्तानचं जे नॅशनल कमांड सेंटर आहे, जे अण्वस्त्राचं बटन म्हटलं जातं की त्यांच्या ओके शिवाय अण्वस्त्र चालवता येत नाही, कारण ते त्यांचे जे सेफ सिस्टीम असते ती 2-3 जणांकडे असते. तिथला अण्वस्त्र त्यातला माणूस, त्याच्यानंतर पंतप्रधान, त्याच्यानंतर एअर चीफ किंवा लष्कर चीफ अशा 3 लोकांच्या ऑथेंटिकेशन झाल्यानंतरच न्यूक्लिअर वेपन फायर केलं जातं. तर हे आपण अनेक सिनेमांमध्येही पाहिलेलं आहे. पण त्याच्यामुळे नूर खान बेसमधनं तिथपर्यंत एक अंडरग्राऊंड टनेल गेलेली आहे 30 ते 40 किलोमीटरची असं लोक म्हणतात की तिथनं जायला त्यांना गुप्त रस्ता होता, वरनं जायची काही गरज पडायची नाही आणि यांनी ते बांधलं. काही लोक असं म्हणतात की अमेरिकेने हे बांधलेलं आहे, त्यांची अण्वस्त्र तिथे ठेवलेली आहे. 2 गोष्टी मात्र नक्की आहेत की अमेरिकेचे काही लोक तिथे आलेले आहेत. ते अमेरिकन सायंटिस्ट आहेत का इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जीचे लोक आहेत, याच्याबद्दल ना अमेरिका काही बोलत आहे ना पाकिस्तान काही बोलत आहे. दुसरं म्हणजे इजिप्तकडनं 2 विमानं आलेली आहेत बोरोन खनिज पदार्थ भरून. त्या खनिज पदार्थांचा वापर रेडिएशन झालं की नाही हे पाहण्याकरता असतो. जर तिथे रेडिएशन झालं नाही तर मग ही विमानं का आली आणि अमेरिकेचे लोक का आले हा एक प्रश्न उभा राहतो. पण त्यांनीच जर नाही म्हटलं, इजिप्तने याला दुजोराही दिलेला नाही आणि त्यांनी त्याला डिनाय पण केलेलं नाही की आम्ही विमानं पाठवली नाहीत. हे सगळं सॅटेलाईट इमेजरीवरनं जगाला कळलेलं आहे. त्याच्यामुळे हा झाला की नाही हल्ला, भारताने केला का कोणी केला का चुकून झाला, याच्याबद्दल ही एक शंका आहे. आपण मात्र ऑफिशियली हे डिनाय केलेलं आहे. सर, शेवटचा प्रश्न असा आहे की सौदी अरेबियातून पुन्हा ट्रम्प म्हणाले की व्यापारी धमकी देऊन भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध थांबवलं. त्यावरून अनेक सवाल विरोधकांकडून केले जात आहे की सीज फायर सत्य आहे का? ट्रम्प क्रेडिट घेण्यासाठी खोटं बोलत आहेत का? असं आहे, आपल्याच वाहिनीवर मी आधी सांगितलं होतं की ट्रम्प यांची जुनी सवय आहे स्वतःच्या बळ्या मारायची किंवा आपण जे म्हणतो की वल्गना करायची. तर त्यांनी ही वल्गना केलेली आहे. ज्या वेळेला सीज फायरचा काही म्हणजे शब्दसुद्धा निघत नव्हता पाकिस्तान आणि भारतामध्ये, त्यावेळेला त्यांनी दुपारी 3 वाजताच सांगितलं की माझ्या मेडिएशनमुळे हे दोघंजणं सीज फायरला तयार झालेले आहेत. संध्याकाळी सीज फायर नाही झालं, दुसऱ्या दिवशी होणार होतं, तेही झालेलं अजून म्हणजे त्याच्यावर करारावर हस्ताक्षर झालेले नाही आहेत. तरी त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं परत ट्विट करून की मी व्यापार करणार नाही असं सांगितलं, किंवा तुम्ही जर हस्ताक्षर केले तर मी तुम्हाला व्यापारामध्ये सूट देईन असं मी सांगितल्यामुळे या दोन्ही देशांनी त्या करारावर हस्ताक्षर केले किंवा त्याला मान्यता दिली. आता ट्रम्प यांची बोलण्याची ही जुनी पद्धत आहे. त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मी ऑफिशियली राष्ट्रपतीची अधिकार हातात घेईन त्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी मी रशिया आणि युक्रेनमध्ये शस्त्रसंधी घडवून आणेल. त्याला 6 महिने झालेले आहेत. त्यांनी अजून ते लोक बोलण्याच्या टेबलावर सुद्धा आलेले नाही आहेत आणि ट्रम्प म्हणतात आहेत की माझ्यामुळे हे होणार आहे. आणि आता जे काही यांच्यामध्ये टॉक चालू आहेत पुतिन आणि झेलेन्स्कीमध्ये, त्याच्यामध्ये स्वतः जायच्याऐवजी त्यांनी आपल्या सेक्रेटरी ऑफ स्टेटला पाठवलेला आहे. तर अशा माणसावर तुम्ही किती विश्वास ठेवायचा हा एक फार मोठा प्रश्न आहे. अमेरिकेचा राष्ट्रपती असला म्हणून तो काही हरिश्चंद्र नाही आहे की तो खरंच बोलेल, तो खोटंही बोलू शकतो. नक्कीच. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.